वय फक्त 10 वर्ष, पण स्वप्न मोठं, मातीला कोरवाळून सुवर्ण जिंकण्याचं. शिराळा तालुक्यातील चरणगावचा हा लहानसा शूरवीर पैलवान श्री चोरमारे वयाच्या आकड्याला चुकारून त्याने जिद्दीचं वज्र उचललं. नमस्कार. लोक म्हणतात तो छोटा सिकंदर आहे, निवेदक म्हणतात छोटा पॅकेट बडा धमाका, आणि मैदानात प्रेक्षक ओरडतात ही उडी परत पाहायची. कारण हे काही साधं खेळणं नाही, ही आहे जिद्दीची जळती मशाल. घरात कोणीही कुस्तीशी संबंधित नाही, पण काळजात पेटलेली एक आग, मी काहीतरी करून दाखवणारच. शिकवायला कोणी नव्हतं तरी स्वतःचा गुरु झाला. न शिकवलेल्या गोष्टी आयुष्य शिकवतं, पण जर मनात आग असेल तर ती गोष्ट आयुष्य बनते. मोबाईलवरती व्हिडिओ पाहत स्वतःचा सराव करत राहिला. ना तक्रार ना हार, फक्त तपस्वी मेहनत आणि अतांग विश्वास. शिकवण नव्हती पण चिकाटी होती. तालमीचा दरवाजा त्याने स्वतःच्या कणखर इच्छाशक्तीने उघडला आणि मग उगवला तो दिवस. पनुरे गावात खेळली गेली पहिली कुस्ती आणि तिथंच त्याच्या यशाची धग पेटली. मी जिंकण्यासाठी आलो नाही, मी इतिहास लिहायला आलोय, हा विचार डोक्यात घेऊन तो उतरला मातीत आणि जिंकली लाखो हृदय. फक्त 3 वर्षात 302 कुस्त्या आणि त्या 300 विजय, फक्त 2 पराभव. कोणताही शॉर्टकट नाही, कोणतीही लवकर यशाची हाव नाही, फक्त श्रम, शिस्त आणि संयम या मंत्राने तो घडला. त्याची उलटी उडी हे लोकांसाठी क्षणभराचं स्वप्न असतं. विजयानंतर जेव्हा तो हवेत झेप घेतो तेव्हा लोकांच्या काळजावर एक स्वप्न उडी मारून जाते. त्याच्या एका उडीत थरार असतो, प्रेरणा असते आणि असतो विश्वास. शाहवाडी, सांगली, कराड, शिराळा सगळीकडे त्याच्या नावाची गुंज. त्याचे डाव, धोबी, बॅक थ्रो, निकाल टाळ हे समोरच्याच्या पायाखालची जमीन हलवतात. आता शेडगेवाडीच्या मल्लविद्या केंद्रात तो स्वतःला अजून धार देतोय. आता थांबायचं नाही, अजून लढायचं आहे. स्वप्न अजून बाकी आहेत. हा फक्त एक खेळाडू नाही, तो एक प्रेरणादायी चैतन्य आहे. ज्याचं वय लहान असलं तरी मन मात्र सिंहासारखं कणकर आहे. त्याच्या प्रत्येक विजयामागे आहे त्याचे वडील अमोल चोरमारे यांची सत्संग आणि चिंचोलीचे निवेदक सुरेश जाधव सर यांचं मोलाचं मार्गदर्शन. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, वय लहान असो किंवा मोठं, मनात जर चित्त असेल ना तर माती ही सोनं होते आणि खेळ ही इतिहास घडवतो. तो SS स्पोर्ट्स यूट्यूब चॅनेलतर्फे आणि संपूर्ण चरण गावातर्फे या लढवया पैलवानाला मनपूर्वक शुभेच्छा. उंच भरारी घे, कारण तुझा आकाश अजून मोठा आहे. धन्यवाद.